नमस्कार, वर्षात मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी खानदेशी प्रसिद्ध हे वांग्याचं भरीची रेसिपी घेऊन आली आहे। जळगाव ह्या भागामध्ये हे वांगे खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे ही भरीत केलं जातं। मी आज तुम्हाला छोट्या वांग्यांपासून मस्त झणझणीत भरीत कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। जळगाव प्रसिद्ध खानदेशी प्रसिद्ध हे भरीत आहे। चला मग बनवूया मस्त हे भरीत। मी कसं बनवले ते सांगते तुम्हाला। इथं मी पावभर हे वांगे घेतलेत। हे बघा, असे छोटे छोटे वांगे आपल्याला घ्यायचेत। मोठे पण वापरू शकतात, पण नॉर्मली छोटे वांगे हर सीझन मध्ये म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा प्रत्येक सीझन मध्ये मिळतात। जेव्हा पण खायचं मन झालं तेव्हा पटकन आणायचे आणि लगेच भरीत बनवून घ्यायचं। मी हे अर्धा किलो वांगे घेतलेत आणि असे आपल्याला पूर्ण साल याची आणि देठ काढून घ्यायचे आणि असे दोन भाग करून पाण्यात लगेच टाकायचे, म्हणजे काळं पडणार नाही। असे मी सगळे वांगे कट केले। माझे 2 ते 3 वांगे खराब निघालेत, बाकी सगळे वांगे मी कट करून घेतलेत। त्यानंतर मी इथं तवा ठेवला, त्यामध्ये पळीभर तेल टाकलं आणि नंतर हे वांगे आपल्याला असे पाण्यातनं काढून लगेच पालथे मारायचे। पाण्यात ठेवण्याचं एवढंच रिझन आहे की लवकर हे वांगे काळे पळत नाही। मग हे बघा, मस्त याला आता 2 मिनिटांसाठी वाफ आणली आणि दोघं साईडने एकदा मी परत पालथं मारून घेतलं होतं यांना आणि मस्त हे शिजून तयार झालेत। हे बघा, मस्त मऊ पडलेत। यांना मी प्लेटमध्ये काढून घेते। यांना प्लेटमध्ये काढल्यानंतर तुम्ही असं हाताने सुद्धा यांना मॅश करू शकतात, पण मी इथं हे खलबत्ता घेतला आणि त्यामध्ये यांना काढून घेते आणि याला मस्त असं बारीक आपल्याला कुटून घ्यायचंय। मिक्सरला लावू नका, नाहीतर जास्त पेस्ट सारखं हे बनून होतं। मी इथं खलबत्त्यामध्ये मस्त असं कुटून घेतले। त्यानंतर आपल्याला तडक्यासाठी इथं लागणारे कांदा, थोडे शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर मी घेतली। मी इथं कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळी असं तेल टाकून घेतले। जिरं मोहरीचा तडका द्यायचा आणि असा मीडियम कांदा घेतलाय। कांदा घेताना मी छोटाच घेतलाय, कारण भरीत पण आपलं कमीच आहे। 2 जणांना होईल एवढं मी भरीत हे बनवलेलं आहे। आता इथं कांदा झाल्यानंतर खोबरं टाका आणि शेंगदाणे टाका। इथं मी शेंगदाणे स्किप केले आणि त्याऐवजी वटाणा घेतलेला आहे। नंतर हिरवी मिरची आणि वटाणा टाकून घेतलेला आहे। शेंगदाणे, वटाणे तुमच्या घरात जे पण असेल ते तुम्ही वापरू शकतात, पण टोमॅटो टाकू नका, कारण टोमॅटो टाकल्यानंतर तो पाणी सोडतो मग, म्हणून टोमॅटो स्किप करा। आता हे पूर्ण कांदा परतल्यानंतर मी इथं हे भाजलेलं वांग्याचं पेस्ट इथं टाकून घेतली। त्यामध्ये आता आपल्याला टाकायची अर्धा चमचा हळद, थोडी कोथिंबीर आणि मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार। याला मस्त मीडियम फ्लेमवर 2 मिनिटांसाठी परतायचंय। झटपट इन्स्टंट काही खाण्याचं मन झालं तर पटकन रात्रीच्या रेसिपीला टिफिनसाठी पटकन बनवून तयार होणारं आपलं हे जळगाव प्रसिद्ध भरीत आपलं तयार आहे। मी याला प्लेटमध्ये काढून घेते। गरमागरम मस्त ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत, कळण्याच्या भाकरीसोबत खायला आपलं हे भरीत तयार आहे। हाय ना छान अशी युनिक व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।